खरंच सांगतो की कृषी मंत्री म्हणून या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं मी खरंच आभार मानतो की खूप चांगला निर्णय दोन्ही उपमुख्यमंत्री या सर्वांनी घेतलेला आहे. आज साधारणतः 36,585 कोटी रुपये आणि 56 लाख शेतकरी ह्यामध्ये या सर्वांना त्याचा लाभ होणार आहे. आणि आपण म्हणला जे काय निकष आहेत अजून काय थोडेफार काय बदल करणं गरजेचं आहे. मी मगाशी तुम्हाला सांगितलं की या बाबतीमध्ये कारखान्याचे जे सीझनल कामगार आहेत की त्यांचा 3 महिनेच फक्त पगार मिळतो, त्या कामगारांचा खरं तर त्या ह्याच्यामध्ये त्यांना तो लाभ मिळाला पाहिजे. आणि शेतकऱ्यांची सुद्धा काय ज्या त्यांनी नवीन सूचना आमच्याकडे येत आहेत, शेवटी हे सरकार शेतकऱ्यांचं सरकार आहे. तर शेतकऱ्यांच्या ज्या काही नवीन सूचना येतील किंवा त्यातून काय येतील त्यातनं काय गोष्टी बदलणं गरजेचं आहे, त्या आम्ही बदलण्याचा प्रयत्न निश्चित प्रकारे करू. परंतु जास्तीत जास्त खूप मोठी एक ऐतिहासिक कर्जमाफी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे शेतकऱ्यांचं हित साधणारं सरकार आहे. आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतकऱ्यांसाठी जे काय आम्हाला अजून काय करता येईल, नवीन काय धोरण आणता येईल जेणेकरून त्यामध्ये माझ्या शेतकऱ्यांचा फायदा होईल, शेतकऱ्यांचं उत्पादन वाढून शेतकऱ्याला चांगल्या प्रकारचा बाजारभाव मिळेल, ही आमची भूमिका आहे. या बाबतीमध्ये लवचिक आहे. जर एखाद्या मागणीमध्ये कुठं काय चुकीचं थोडंफार त्यांना वाटलं की ह्यामुळं थोडा अन्याय होतोय, त्या बाबतीमध्ये आमचं सरकारचं भूमिका आम्ही त्याचं ते जे सूचना येतील त्याचं स्वागत करून त्याचा अंतर्भाव करून जास्तीत जास्त अजून काय बदल करता येईल आणि शेतकऱ्याला कशी जास्त मदत मिळेल हा आमचा प्रयत्न राहील.